एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 81. कवी नायको दायको सौख्यरासी महाज्ञान सिंधू असे नाम जासी. जया ते जगी वर्णिती कीर्तिगाता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. एकनाथ महाराजांच्या सहजच मनात आलं की ह्या रामकथेच्या रंगात संपूर्ण पैठण रंगून निघतंय, पण आपल्या शेजारी राहणारे सद्गृहस्थ मात्र इकडे कधी फिरकत नाहीत की कधी देवदर्शनाला येत नाहीत. असं का? परमार्थ साधनाचा त्यांना कंटाळा आहे की अनास्था आहे? एकदा त्या गृहस्थांना दारावरून जाताना पाहून एकनाथ महाराजांनी त्यांना रामराम रामराम असं म्हणून नमस्कार केला. नमस्कार स्वीकारून ते थांबले. एकनाथ महाराजांनी त्यांना आत बोलवलं. त्यांचं क्षेम कुशल विचारलं. काय उद्योगधंदा करता असंही विचारलं. तो म्हणाला, आम्ही हातावर पोट असलेली माणसं, उद्योग उदीम केल्याशिवाय कसं भागणार? मी इथल्या व्यापाऱ्याकडे कामाला जातो. ठीक आहे, ते करायलाच हवं, पण आपला नित्यनेम काय? नित्यचरण कोणतं? छे हो, कसला नेम आणि कसला आचरण? हे सारं करायला वेळ नको का? आणि सांगू महाराज, राग नसावा, पण कीर्तन प्रवचन ही सारी रिकामटेकड्यांची कामं आहेत हो. नाथ महाराज हसत हसत म्हणाले, आपण म्हणता ते खरंय. खरंय. वेळ असल्याखेरीज श्रवण भक्ती कीर्तन भक्ती जमणं शक्यच नाही. पण महोदय, मी आपणाला नित्यनेम सांगितला तर कराल का? अगदी आपल्याला नसलेल्या वेळेचा विचार करूनच सांगतो. त्या गृहस्थानं मान डोलावली. नाथ महाराज म्हणाले, हे बघा, तुम्ही घरातून निघून कामाच्या ठिकाणी जाईपर्यंतचा तुमचा वेळ मोकळा असतो. त्यावेळी रोज श्री विष्णू सहस्त्रनामाचा श्लोक पाठ करायचा आहे का कबूल? स्त्रियांशी गळसरी कृष्णमणी, पुरुषा गळसरी नामस्मरणी. शिवाय असं बघा, तुम्ही रोज एकदा तरी स्नान करताना, मग स्नानाला सुरुवात केल्यापासून वस्त्र नेसेपर्यंतच्या काळात त्या श्लोकाचं पाठांतर करत राहायचं. आणि झोपण्यासाठी बिछाण्यावर आडवत झालात तिथपासून झोप लागेपर्यंत तो श्लोक मनात ओठात घोळवत राहायचा. पहा प्रयत्न करून. तो गृहस्थ म्हणाला, आपण सांगता म्हणून मी करून पाहीन, पण मला काही ते शक्य वाटत नाही. अहो, कधी देह मनाला याची सवयच नाही. शिवाय या साऱ्या गोष्टीत माझं मनही रमत नाही हो. नाथ महाराज म्हणाले, अहो, पहिल्यांदा मन नाहीच रमत, पण हळूहळू त्या नामस्मरणाचा सहवास झाला ना की गोडी वाढेल. निदान करून पाहायला काय हरकत आहे? ह्यासाठी कवडीदमडीचा खर्चच नाही ना. एकनाथ महाराजांचा सल्ला वाया गेला नाही. सहस्त्रनामाचे श्लोक एकामागून एक मुखोद्गत होऊ लागले. पुढच्या श्लोकाची उत्कंठा त्यांना वाढू लागली. शेजारचे जे गृहस्थ होते ना, ते मनातल्या मनात दुष्ट विचारांचा उहापोह कमी झाला. रिकाम्या डोक्यात सैतानाची सत्ता आता चालत नव्हती, तर भगवत नामस्मरणात चित्त व्यग्र राहत होतं. एकनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मन आनंदित राहत होतं. मानसिक क्लेश, मनाची कुत्तरोड, व्यथा, काळजी, हे सगळं जणू काही या सगळ्यांचं पलायनच झालं होतं. यथालाभ संतुष्ट प्रवृत्ती बनत चालली. शांती समाधानाचा प्रत्यय येऊ लागला. एक दिवस तो गृहस्थ एकनाथ महाराजांकडे येऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणाला, महाराज, माझं श्री विष्णू सहस्त्रनाम मुखोद्गत झालंय म्हणून दाखवू? एकनाथ महाराज म्हणाले, त्या विजयी पांडुरंगापुढे आपली सेवा रुजू करा. तो गृहस्थ म्हणाला, माझ्या गृहचिंता नष्ट झाल्या. अहो, पूर्वी कधी कधी मला नको हा देह, नको हा संसार, सगळ्यांचा त्याग करून निघून जावं असं वाटायचं. नाथ महाराज म्हणाले, पण आता उपरती झाली का? अहो, नुसत्या पाठांतरानं आपणास हे शक्य झालं. नरदेह भोगू नये, म्हणजे त्याच्या अशी काय आसक्ती पण ठेवू नये, आणि तो त्यागही नाही बरं का, म्हणजे भोगायचाही नाही आणि त्यागायचाही नाही. तो भगवन नाममार्गी लावावा याची अनुभूती जाणवली का, प्राप्त परिस्थितीत सुखानुभूती मिळू शकते, जर मन सुस्थिर, सुचित्त आणि समाधानी असेल तर. होय महाराज, आज इतकी वर्ष मी आपल्या शेजारी राहतो,
पण माझं करंटेपण कधी गेलं नाही. आज मला कळलं की आपण भोगवादी संसारात असून त्यागी कसे आहात. अरे त्याग आणि भोग या मनाच्या प्रवृत्ती आहेत. इथे बाह्य परिस्थितीचा काही संबंध नसतो. गरीबातला गरीब माणूस भोगी प्रवृत्तीचा असू शकतो. तो येन केन मार्गाने आपली कामना पूर्ण करण्यासाठी झटतो आणि क्षीण पावतो. आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूसही त्यागी असू शकतो. एकनाथ महाराजांच्या या उपदेशानं आणि त्यांनी केलेल्या उपक्रमानं हा गृहस्थ सन्मार्गावर आला आणि कृतकृत्य झाला. प्रवचनातला रसावेग वाढत होता. आता एकनाथ महाराजांनी हाती चिपळ्या झांज घेतली होती. पाहता पाहता मंदिराचं आवार माणसांनी फुलून आलं. आम्रमोहराप्रमाणे लगडून गेलं. इतके दिवस कुचंबून राहिलेला श्रवणानंद मनमुराद उपभोगू लागले सगळेजण. अध्यात्म रामायणात ऐतिहासिकता कमी, पण नाथांनी भावार्थ रामायणात ऐतिहासिक वर्णनाचा भरपूर वापर केला. अर्थात ती संपूर्ण वर्णनं आध्यात्मिक तंतूंनी विणली, त्यामुळं सुसूत्र राहून मनोज्ञ झाली. रामकालीन परिस्थितीवर रावण संस्कृतीचा पगडा होता. ब्राह्मण ऋषी मुनी सत्प्रवृत्त माणसांना जीवन असह्य झालं होतं. अर्थात मोगलांचा पगडाही हल्लीच्या संस्कृतीवर आहेच. समाजाच्या स्वातंत्र्यावर, शांततेवर आणि भवितव्यतेवर भीषण गंडांतर आलेलं दिसतंय. वेळ मोठी आणीबाणीची होती. अडाणी आणि हट्टी राजकर्त्यांच्या क्रूर धोरणानं जनता असहाय्य झाली होती. एकनाथ महाराजांना रामायणाद्वारा सांगायचं होतं की ईश्वरभक्तीमुळं दुष्टांचा संहार आणि सज्जनांचा कैवार आपोआप घडतो. प्रत्येकानं स्वार्थबुद्धीतून बाजूला होऊन विश्वव्यापक व्हायला हवं. त्यामुळं स्वकल्याणाबरोबर विश्वकल्याण साधतं. एकापेक्षा एक वरचढ विचारधारा शुद्ध सात्विकतेचा साज लेवून नाथमुखातून प्रवाहित होत होती. श्रवणभक्तीत रंगलेल्या गिरिजाबाई पतीच्या या अमोघ वक्तृत्वानं भारावून जायच्या आणि मनोमनी हजारदा दृष्ट काढून मोकळ्या व्हायच्या. व्यवहारात लक्ष्मी आणि सरस्वती एके ठिकाणी क्वचित आढळतात, पण नाथगृही त्या दोघी निमूटपणे एकत्र नांदत होत्या. त्याचप्रमाणे विद्वत्ता आणि साधुत्व एके ठिकाणी क्वचित सापडतं, पण नाथांच्या ठिकाणी त्याचा आत्मप्रत्यय येत होता. दया, क्षमा, शांती, आर्जव, अलिप्तता या गुणविशेषांमुळं एकनाथ महाराजांचं अंतःकरण विशाल झालं होतं. अनेक शास्त्रांचं अध्ययन करून त्यांचं मर्म साठवणारी त्यांची बुद्धी तितकीच विशाल होती. या वृद्धत्वाकडे झुकत जाणाऱ्या वयातही मन, बुद्धी स्थिर होती. म्हणून तर अंतरात्म्यातून शुद्ध सात्विक वाङ्मय गंगा दुथडी भरून वाहत होती. रामायण ऐकता ऐकता गिरजाबाईंना वाटायचं, देवा अनुकूल ते सार माझ्या पदरात टाकलायस, भरपूर भरपूर दिलं आहेस. मी तृप्त आहे. मी आनंद सागरात पोहते आहे. आता फक्त एकच इच्छा शिल्लक आहे. भरल्या कपाळानं इकडच्या मांडीवर माझं प्राणोत्क्रमण व्हावं, तुझ्या तत्वात विलीन व्हावं. कामनापूर्ती करणारा भगवान यानं जणू माऊलींची इच्छा ऐकली. भावार्थ रामायणाचा अध्याय पूर्ण करून नाथ महाराजांनी पोथी मिटली. नमस्कार करून एक एक श्रोता निघून गेला. सगळ्यात शेवटी गिरजाबाईंनी पोथीवर मस्तक ठेवलं, ते पुन्हा उचललं नाही. म्हणून तिथे बसलेले एकनाथ महाराज पत्नीकडे स्थिर चित्त पाहत राहिले. तेवढ्यात गावोबा म्हणाला, आई उठा ना आई. नाथ शांतपणे म्हणाले, हरीला बोलो, देहाचं कार्य संपलं आहे. अरे, आत्म्यानं वस्त्र बदललं आहे. त्या जात्या जीवाला नमस्कार कर. डोळ्यात अश्रू आणू नकोस, नाहीतर त्या आत्म्याला क्लेश होतील. हे ऐकताच गावोबा येडबडला, कासावीस झाला, भांबावला. काय करावं त्याला सुचेना. प्रत्यक्ष सहधर्मचारिणी देहावसनासमही हा प्रापंचिक स्थितप्रज्ञ योगी पुरुष किती शांत स्थिर राहिला आहे.
कोणत्या जन्मीची ही पुण्याई? आम्र पल्लवांच्या लता मंडपात पती सन्निध पोथीवर मस्तक ठेवून देवाघरी गेलेल्या गिरिजा माऊलींचं तरी केवढं अहो भाग्य. अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं देहान्ते तव सान्निध्यं देहि मे परमेश्वर, देहि मे परमेश्वर, देहि मे परमेश्वर. हे दुर्मिळ भाग्य माऊलीला लाभलं. तिच्या जीवनाचं सोनं झालं. वार्ता लगेच घरात पसरली. हरी, सुनबाई, नातवंड, उद्धव भराभर तिथे आले आणि या सगळ्यांनी गिरिजाबाईंना चिरविश्रांतीसाठी घोंगडीवर निजवलं. निश्चल नजरेनं नाथ महाराज त्या प्राणविहीन चेहऱ्याकडे एकटक पाहत होते. तो चेहरा शांत पण प्रफुल्लित होता. जीवनाच्या सारीपाठाचा डाव गिरिजाबाईंनी जिंकला होता. नाथ महाराज वरवर जरी शांत दिसले तरी त्यांचं अंतःकरण हेलावलं होतं. जन्म मरणाचा अर्थ त्यांना पूर्णत्वानं माहीत होता. तरीसुद्धा त्यांचे स्नेहतंतू तटातट तुटत होते. मन ताब्यात राहायला कबूल नव्हतं. नाकात नथ घातलेली, कपाळावर घवघवीत लाल चुटूक चंद्रकोर लावलेली ती तेजस्विनी प्रौढा सजीव पुतळीच वाटत होती. एकनाथ महाराजांचं मन खूप खूप मागे धावलं आणि आपल्या पत्नीची विविध रूपं त्यांच्या पुढे साकार झाली. लग्नाच्या वेळी पैठणी नेसून शेला पांघरलेली अल्लड वयाची गिरिजा, आजीच्या हाताखाली लुटू लुटू वावरणारी नाचून, तिला कोणी म्हणलं नाव घे की इश्श म्हणून लाजून पळणारी किशोरी हळूहळू ती मोठी होत होती. तिच्यात सहजपणे लज्जेनं पदार्पण केलं तेव्हा आपल्याशी नजरेचा लपंडाव खेळणारी मुग्धा, मला तिच्यात तेव्हा राधिकेचा आविष्कार जाणवला आणि माझी लेखणी लिहू गेली. डोळे मोडीत राधा चाले, पूर्ण विकसित झालेलं हे लाजरं बुजरं पुष्प तर फारच मनोज्ञ होतं. तिच्या मानानं मी जरठ वयस्कर तसा, पण किती सहजपणे ती माझ्याशी एकरूप झाली. गिरिजा माझी कामिनी झाली. पुढं मातृत्व लाभलेली ती सर्वांगानं उमलली होती. यशोदामाईची तृप्ती तिच्या मुखावर दिसायची. बाळगोपाळांनी वेढलेली गिरिजा गोपिकेसारखी भासायची. मी हा असा मनस्वी लोकसंग्रह करणारा आत्मानंदात बुडालेला, पण तिने कधी माझा अव्हेर केला नाही. माझ्या कोणत्याही कृतीबद्दल अनिच्छा दाखवली नाही, कटुता व्यक्त केली नाही. उलट ती माझ्या प्रत्येक गोष्टीत समरस झाली. ती जणू कधी विलग नव्हतीच, इतकी ती एकरूप झाली. हरीच्या वागण्यानं ती थोडी अस्वस्थ झाली, विकल झाली, पण मनाचा तोल तिनं कधीही ढळू दिला नाही की माझ्याबद्दल आकस धरून ती तेढीनं वागली नाही. तिच्या साऱ्याच भावना संयमित होत्या. राग लोभानं कधी भडक रूप धारण केलं नाही. माझ्यावरची श्रद्धा कधी ढळली नाही. आज्ञाधारक सून, लोभस प्रियसी, एकनिष्ठ पत्नी, प्रेमळ माता, शिवाय आप्त स्वकीयांची अतिथी, अभ्यागताची माऊली, साऱ्या भूमिका तिनं तन्मयतेनं वठवल्या. ही सारी रूपं एकनाथ महाराजांच्या भोवती फेर धरून फिरू लागली. प्रत्येक रूपात वैशिष्ट्य होतं. गिरिजाबाईंना आंघोळ झालं होती आणि आता त्यांना लुगडं नेसवणं चालू होतं. जय हरी.